कसा असावा हे सांगतो मी तुम्हाला. मी भाग्यवान तुम्हाला याच्यासाठी म्हटलं. सद्गुरू मिळणं कठीण आहे असं म्हणतात, पण माणसं म्हणतात महाराज सद्गुरूला काय करणे, सारे गुरु सारे कीर्तनकार सारे महाराज. परिस्थिती इतकी भयंकर झाली महाराज. पहिला पावसाळ्यामध्ये दगड काढला तर विचून निघायचा, आता दगड काढला की महाराज मग तारीख घेतात. काय करणे हे की नाही याचा विषय नाही. शिष्याला जोही प्रश्न पडेल, त्याच्या मनामध्ये जोही संशय निर्माण होईल, तो सद्गुरूकडे गेला आणि सद्गुरूच्या समोर तो प्रश्न मांडला की त्याचं उत्तर सद्गुरूने दिलाच पाहिजे. अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहिजे. नाहीतर वेळ मारून नेण्यासाठी तेवढ्या पुरते काहीतरी दुसरंच सांगतात. म्हणून एक सांगू, नाही तुम्हाला त्याच्यातलं माहित नसेल ना तर कमीत कमी तुम्ही आज्ञा झाकून ठेवू नका. स्पष्ट त्याला सांगा, हे बाबा थोडस मला याच्यावर अभ्यास करू दे, मला थोडं वाचन करू दे, मी तुला याचं उत्तर नक्की देईन, मला थोडा वेळ दे. पण चुकीचं तरी कमीत कमी सांगू नका तुमचं आज्ञान लपवण्याचं. बिलकुल. जुन्या काळामध्ये कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. कॉपी करून पास झालेले आहेत मास्तर शाळेमध्ये शिकवायला. पुस्तकामध्ये एक शब्द आला व्यासपीठ. आता लेकरांना काय कळतंय, लेकरांनी विचारलं गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय असतं. आता गुरुजीनं कधी पुस्तक उघडलं, गुरुजी असं डोनेशन भरून मास्तर झालेलं. गुरुजीने सांगितलं का बरे काही विचारा जाऊ नको, तुझं काय बंद आहे या शब्द वाचून, पुढलं वाच. लेकराला विचित्र असते. ते म्हणला गुरुजी हे सांगितल्याशिवाय पुढलं नाही वाचणार. हे सांगा व्यासपीठ कशाला म्हणतात, नाहीतर मी पप्पाला नाव सांगेल गुरुजीला काही येत नाही. गुरुजी थोडे काय म्हणले, गुरुजी म्हणले यानं जर गावात जाऊन घरी जाऊन सांगितलं तर आपली नाचत होईल. हा ठीक आहे उभा, काय पाहिजे तुला. गुरुजी व्यासपीठ कशाला म्हणतात सांगा. अरे वेड्या, आपल्याकडे जसं बाजरीचं गव्हाचं पीठ आहे तसं अमेरिकेत व्यासपीठ आहे. त्याच्यामध्ये काय आवडलं मग आता कसं होईल, असं नाही चालत. शिष्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हावा त्याला म्हणावं शिष्य. फक्त गपचूप पुढं बसायचं आणि गुमान खाली मान घालायचे आणि ऐकत बसायचं अशी नाही. पूर्व पक्षी आणि उत्तर पक्षी वेदांतामध्ये दोघ आहे. पूर्व पक्षानं प्रश्न केल्याशिवाय उत्तर पक्षी बोलत कसा. वैदिक सनातन आपल्या धर्माचं जे भान आहे ना सगळं संवादामधून जन्माला आलं. मी आता जो श्लोक सांगितला कठोपनिषदातला तो यम आणि नचिकेताचा संवाद. जवळजवळ सर्व शास्त्र जे निर्माण झाले आपलं हे संवादामधून निर्माण जन्म झालाय. तसं शास्त्रामध्ये वाद संवाद जल्प वितंडा असे प्रकार सांगितलेले. आता ते वादामध्ये जल्पामध्ये आणि वितंडामध्ये काही निष्पन्न होत नाही, तो विनाकारण व्यर्थ टाइमपास. तर संवाद एक अशी गोष्ट आहे महाराज, तो संवाद जर घडला ना त्या संवादामधून शास्त्र जन्माला येतो. इतके संवादामध्ये ताकद आहे. विठाला गुरु शिष्याचा संवाद असो, देव आणि भक्ताचा संवाद असो, किंवा मित्राचा असो किंवा पती पत्नीचा असो, एक सांगू का, जिथं संवाद घडला जातो सम्यक प्रकारे वाद आहे, दोन्ही पक्ष समान रूपाने ज्याच्यामध्ये सहभागी असतात त्याचंही ऐकून घेतलं जातं. हाही त्याला सुंदरपणे उत्तर देतो. कुणाला कुणाचा त्याच्यामध्ये राग नाही, कोणी कुणाची परीक्षा बघत नाही. स्वच्छ अंतःकरणानं एकाला प्रश्न पडला तर दुसऱ्यानं त्याचं उत्तर द्यावं, दुसऱ्याचं ऐकून घ्यावं, यानंही त्याला बोलावं. हा समाज जिथे होतो ना महाराज तिथं प्रेम असतं. आणि सध्या जगामध्ये सगळे माणसं जे दुःखी आहेत ना, खरं सांगतो मी तुम्हाला, माणसामध्ये प्रेम नाही राहिले.
सगळे प्रत्येक जण तेच म्हणते, काय महाराज कलियुग आले, काय कलियुग आले, माणूस माणसाजवळ जाईना, कोणी कोणाला बोलना. बरोबर आहे ना? हे कशामुळे झालंय ते सांगू का? या मोबाईल नावाच्या वस्तूनं माणसातला संवाद संपलाय. कोणी कोणाचं सुख विचारायला तयार नाही, कोणी कोणाचं दुःख विचारायला तयार नाही, कोणी कोणाचं चांगलं वाईट विचारायला तयार नाही. आपल्या याच्यामध्ये मुलं, जिथं संवाद संपतो ना तिथं प्रेम संपतो, आणि जिथं संवाद आला तिथं प्रेमाला भरती आली. विठाला झालेला आहे, मनामधला जो संशय निर्माण झालेला आहे तो संवादामधून सुटू शकतो, वादामधून नाही, जल्पामधून नाही किंवा वितंडेमधून नाही. फक्त संवादामध्येच तो प्रश्नाचं उत्तर संवाद झाला पाहिजे. म्हणून आपल्या गीतेच्या अध्यायाच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी इति श्रीकृष्ण अर्जुन संवाद, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी तो संवाद आहे, देव आणि भक्ताचा झालेला संवाद. नाहीतर पहिल्या अध्यायामध्ये काय भानगड झाली माहितीये? अर्जुनाने देवाला बोलूच दिलं. बघा पहिला अध्याय, श्री भगवान वाच नाहीच, संजय वाच, धृतराष्ट्र वाच आणि अर्जुन वाच. देवाला बोलायचा चान्सच नाही दिला अर्जुनाला. देव म्हणले ठीक आहे, तुला जास्त कळतं तर मी आपला गप्प बसतो. शहाण्या माणसाचे लक्षण असतात. मोठ्या माणसाच्या समोर जर 5 मिनिट आपण जास्त बोललो, मोठ्या माणसानं आपल्या बोलण्याला काहीच प्रतिक्रिया नाही दिली की समजावं आपण मूर्ख आहोत. कुठलं जास्त बोलूच नाही. कळलं का? समजने वालों को इशारा काफी है. आपण बोलायला लागलो, स्वामीजी समोर कदाचित बसण्याचा योग आला. लक्षात ठेवा बरं शिष्य मंडळ, स्वामीजींच्या समोर काहींच्या समोर कधी बसण्याचा योग आला, बोलण्याचा योग आला, 1-2 मिनिट बोला, 3 मिनिट बोला, पण 4 मिनिटाच्या वर बोलून सुद्धा ही 2 माणसं जर तुम्हाला कसलीच प्रतिक्रिया देत नसतील तर समजा आपला दाशा गुंडाळावा लागतंय. हे समजायचं. अर्जुनाच्या लक्षात आलं, पूर्ण अध्याय संपला, देव बोलतच नाही, काहीतरी चुकलंय, आपलं काहीतरी चुकलंय. आणि हे लक्षात अर्जुनाच्या आल्यानंतर अर्जुनानं दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, देवा कार्पण्य दोषो महता स्वभाव प्रच्छामि त्वं धर्म समूढचेतां यच्रेयशामि चित्तं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मात्रं प्रबोधामि. तेव्हा मी तुझा शिष्य आहे बाबा, मी शरण आलोय तुला. माझ्या बुद्धीवर आलेलं कार्बन, माझ्या बुद्धीवर आलेली काजळी तो काम मला भ्रम झाला. आणि मग देवाने सांगायला चालू केलं, अर्जुना जरा शांत व्हावं लागतं रे, किती बोलतोस, किती बडबड करतोस, एवढा चंचल आहेस, काही कळत नाही मला. अरे ज्ञान घ्यायचं असेल तर अगदी आधी बुद्धी स्थिर करावी लागते, आणि ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे ना तो ज्ञान पचवू शकतो. मग देवा कसं काय होतं बरं असं? देवाने सांगितलं, बाबा या अवस्थेला स्थित प्रज्ञ म्हणतात. काय म्हणतात? आणि मग झाला दोघांचा संवाद चालू. आता अर्जुनाला भूक लागली. पार्थो वत्स सुधीर भोक्ता, अर्जुन रूपी वासराला भूक लागली आणि कृष्ण रूपी गायीनं पाना सोडला. दोघांनाही आनंद सुरू झाला. आणि मग अर्जुनाने विचारलं, स्थित प्रज्ञस्य का भाषण समाधिस्तस्य केशवः स्थितधि किं प्रभासेत किमासीत व्रजेत किं विठला विना. असावी ज्ञानाची, आणि देणाराची कास कटाकलेली असावी देण्यासाठी. पाना फुटलेला असावा गुरुला. अरे कधी माझा एखादा जिज्ञासू शिष्य येईल आणि मला प्रश्न विचारेल शास्त्रातले, आणि मग मी त्याला सांगावं, हे गुरुची अपेक्षा असते. बरोबर? कुणीतरी यावा, काही मी उद्धार पावेन, हे कृपा करेल नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. असा कोणीतरी जिज्ञासू येईल माझा शिष्य, आणि तुम्हाला विचारेल, आणि मग मी ज्ञानाचा पान्हा त्याला मोकळेपणाने सोडेल. आपले स्थित प्रज्ञ विचारते स्वामीजीकडे आले, स्वामीजी बायकोचं माझं जमतच नाही वेड्यासारखं, पोर बसलं येड्यावणी करते. घरचे प्रश्न कशाला विचारता रे इथे?
खरं सांगू का, संसारातले प्रश्न पुरुषार्थानं सोडवायचे असते, साधूपुढे भीक नाही मागायची. तुम्ही काहीतरी पुरुषार्थ करा ना आणि तुम्ही सोडवा ना, ते धैर्यानं संकटाला तोंड द्या ना. साधूकडे तुम्ही संसारातले भिकार प्रश्न घेऊन कशाला येता? येऊ नका. इथे यायचं असेल तर इथे विचारा त्यांना, ओहम कथमिदं व्यादम. स्वामीजी मला एकदा ओळख करून घ्या बरं, मी कोण आहे याची ओळख करून द्या, हा विचारा. आणि मग बघा स्वामीजींचं प्रेम, आणि मग बघा कसे सांगतील तुम्हाला. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, विद्वान व्यक्तिमत्व आहे महाराज. म्हणून मी सुरुवातीला म्हणलो, स्वामीजी या परिसराला वैभव असं मिळालंय की खरोखरच महाराज तुम्ही सगळे लोक भाग्यवान आहेत. तुम्हाला मी ऋषिकेशला शिकायला होतो. स्वामीजी ब्रह्मप्रकाश आश्रमामध्ये यायचे. आता मी विद्यार्थी असल्यामुळे तेवढं काही स्वामीजींच्या लक्षात असेल किंवा नसेल. आपला राम सध्या ज्यांचं नाव राघव चैतन्य, राम महाराज स्वामीजींचे शिष्य, मी आणि ते सोबत ब्रह्मप्रकाश आश्रमामध्ये राहिलो असायचो. आणि त्यावेळेस ब्रह्मप्रकाश आश्रमामध्ये बंधारा झाला. स्वामीजी आल्यानंतर दरवर्षी स्वामीजी यायचे. मग आमची इथं झुंबड उठायची. काय झुंबड उठायला, जेवायला भेटायचं. स्वामीजी आले की भंडारा व्हायचा ब्रह्मप्रकाश आश्रमामध्ये आणि दक्षिणा मिळायची. इथल्यासारखं पाकिट नव्हतं, पर्चीला 50-100 मिळायची. आणि स्वामीजी दुसरं काय असतं, आनंद वाटायचा. आणि मग आम्ही स्वामीजी आले की मग राम महाराज आम्ही वगैरे सगळ्यांनी पळत जायचं. स्वामीजींनी प्रवचन केलं होतं. महाराज ते प्रवचन आणखी माझ्या अंतःकरणामध्ये इतकं सुंदर प्रवचन स्वामीजींनी केलं होतं. आणि त्यावेळेस मला स्वामीजींची दिव्यता आणि विद्वत्ता कळाली. मी बोलतोय म्हणजे असं उगीच कीर्तनाला आलोय म्हणून बोलत नाही. 4 वर्ष स्वामीजींचं मी दरवर्षी प्रवचन आणि स्वामीजींचा सहवास होतो ब्रह्मप्रकाश आश्रमाला. म्हणून मी एवढं तुम्हाला ठाम सांगतो, तुम्ही इतके भाग्यवान आहेत. तुम्ही विचारावं, तुम्ही कुठलंही शास्त्रातलं विचारावं, स्वामीजीने त्याचं उत्तर द्यावं. एवढं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे स्वामीजी. विठाला संवाद घडला की संशय नाही प्रश्न. किती अर्जुनाचं देवाचं चाललं बघा बरं, सुंदर सुंदर. पुढे अर्जुन भगवंतांनी त्यावेळेस सांगितलं ना अर्जुनाला, हे अर्जुना तुला भक्ती करायची आहे का? तू मन हे मीची तरी माझी ये भजनी प्रेम धरी मीची. मग अर्जुन म्हणतो देवा हे सगळं खरंय रे, मन हे तुझी करी. अरे पण चंचलम हे मन कृष्ण प्रमाते बलभद्रम. कसं आवडावं देवा याला? अर्जुनाला पडलेला प्रश्न. संवाद सांगतोय मी, संवादामधून काय जन्माला येतं? संवादामधून श्रीमद भगवद्गीता जन्माला आलेली, ती संवादाची ताकद आहे. आणि मग देवानं सांगावं, अर्जुना अभ्यासेन तु कौंतेय वैरागेन च गृह्यते. अर्जुना पण चंचल जरी असलं तरी अभ्यासानं आणि वैराग्यानं त्याला आकळता येतं, स्थिर करता येतं. गोड प्रश्न विचारत राहिला अर्जुन. पुढे प्रश्न अर्जुनाने एक सुंदर विचारला आहे संवादामध्ये. हे ज्ञान कसं, दूध कसं आला, दुधात अमृत कसं जन्माला आलं? एक प्रश्न विचारतो अर्जुन. देवा एक प्रश्न माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून घोळतोय रे, तो आज मला विचारायला वाटतोय तुला. देवाने सांगितलं अर्जुना विचार ना बाबा, मी त्याच्यासाठीच तो उभा आहे. देवा अज्ञानी माणसं पापाचं आचरण करतात, वाईट वागतात, दुष्टपणा करतात, याच्यामध्ये मला नवल वाटत नाही. कारण ते अज्ञानीच आहेत ना, त्यांना ज्ञान नाहीये, मूर्ख आहेत ते. मग ते चुकीचं वागल्यानंतर मला नवल वाटत नाही. पण जेव्हा मला नवल त्यावेळेस वाटतं ज्यावेळेस शहाणे माणसं, विद्वान माणसं, ज्ञानी माणसं, सगळं कळत असलेली माणसं इतक्या खाली जाऊन आचरण करतात, त्यावेळेस मला नवल वाटतं रे. मग त्यांचं ज्ञान काय करतं त्यावेळेस? ते असे काय करतात बरं देवा? प्रश्न आहे अर्जुनाचा. अतकेन प्रयुक्तोय पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वासनीय बलादीव नियोजितम्. कोण त्यांना त्या चरणामध्ये बळेच बलात्कारानं प्रयोजित करतं? सांग बरं देवा.
असं का करतात बरं हे लोक? मला संशय रे, बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न आहे. अज्ञानी लोक चुकीचं वागतील त्याच्यामध्ये नाही काय, अरे पण शहाणे माणसं का चुकीचे वागतात रे देवा? आणि मग याचं उत्तर देवाने किती गोड दिलं. अर्जुना, शहाणे माणसं, ज्ञानी माणसं चुकीचं वागतात असं म्हणू नको. त्यांना त्या पापामध्ये नियोजित करणारे दुसरे दोघ आहेत. बरेच त्यांना तिथे प्रवृत्त करतात. हो नाही तर देवा, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणं विठाला विठाला. अर्जुनाला जेवढे प्रश्न पडले तेवढे अर्जुनानं सोडून घेतले. गप्पा नाही बसला अर्जुन, मनामध्ये नाही ठेवलं, घमेंड नाही ठेवली. मी कसा याच्या समोर शिष्यस्तेहम शाधेमाम काम प्रपन्नम, मी कसा काय म्हणून अशी घमेंड नाही ठेवली. लहान झाले आणि लहान होऊन देवाचे चरण धरले. आणि एक सांगतो, संशय जर प्रश्न जर नाही मनातला सुटला की तो संशय निर्माण होतो. आणि संशय मनामध्ये राहू नये. बरं एक सांगू बरं मला, परमार्थ असो किंवा संसार असो, त्याच्या संशयाचा जन्म झाला की विनाश. संशय आत्मा संपलाच विषय. ज्ञानोबा यांची भाषा आहे. मनोनी संशयावनी थोर अनिक नाही पाप घोर, हा विनाशाची वाघोर प्राणी असे. अर्जुना, याच्यामध्ये अडकू नको, याच्यातून बाहेर निघ. मग याच्यातून बाहेर निघायचं असं नाही. सांगू का तुम्हाला, गुरु आणि शिष्यामध्ये याचा जन्म झाला की गुरु आणि शिष्याचं नातं तुटलंच. कुणाचा? संशयाचा. जीवाभावाचे मित्र, पण दोघांच्या मध्ये जर याचा जन्म झाला त्या दिवशी मैत्री संपली. एकमेकावर प्रेम करणारे सख्खे भाऊ ज्या दिवशी याचा जन्म होईल पक्के होईल. इतका विचित्र आहे हा. कोण? पती आणि पत्नीच्या मध्ये, संसारामध्ये जर याचा जन्म झाला, दिवस. नाथबाबा मध्ये बघा, परमार्थामध्ये सुद्धा असंच आहे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, संशय नसला की निश्चित हरिरूप आहे, आणि संशय असला की विषय. गोपाळ म्हणले, माझ्या सुद्धा मनामध्ये अशी तयार झाली होती, आणि संशय वेळच्या वेळी निरसन नाही केला की त्याची गाठ बनत असते. काय बनत असते? आणि गाठ बसल्या बसल्या सोडली तर सुटती. बघू 2-3 दिवसानं कशीच ताणले हो, म्हणाले सुटेल. गाठ नाही सुटली की गाठीचं रूपांतर वाढत जातो, आणि पोटात ही तर कधीच धरू नाही. आणि जरी तयार झाली तरी पटकन ती काढून टाकली जावी सद्गुरूकडे जाऊन, कारण ते पटकन वेळेच्या वेळी जर नाही काढली तर मग तिचा गड्डा होत असतो.
माणसं म्हणते तुला उठला काय मग ते गडाला बेकार. एक सांगू का, संध्याची गाठ निर्माण झाली की त्याचं ऑपरेशन कुठल्याच हॉस्पिटलमध्ये होत नाही बरं. तिथले डॉक्टर घरचा पोरगा एमडी असू दे काढ बरं म्हणा संशयाच्या गाठी काढतो का नाही. त्याला फक्त एकच ठिकाण आहे, त्याला संतांकडे जावं लागतं, सद्गुरूकडेच जावं लागतं. कुठे महाराज म्हणले संध्याची सुटली गाठी झाली होती पण मी ती ठेवली नाही. मी लगेच डॉक्टरकडे गेलो की संध्याची गाठ सोडायला आणि ते डॉक्टर म्हणजे संत आहेत सद्गुरू आणि त्यांच्याकडे गेल्यामुळे संदेहाच्या सुटल्या गाठी किंवा संदेहाची सुटली गाठी आणि गाठ जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत पोटात शांतता वाटत नाही. म्हणून पुढलं म्हटलंय झालो पोटी आता शीतलता प्राप्त झाली शांत आणि म्हणून एक लक्षात ठेवा ही प्रश्नाची आणि संदेहाची गाठ सोडायची असेल ना उगा कोणाकडेही जात जाऊ नका. ज्याला त्याच्यातलंच काही कळत नाही त्याच्याकडे नका जात जाऊ. ज्याला खरंच त्याच्यातलं कळतं त्याच्याकडे जात जा. बोगस डिग्रीवाले काही कमी बसलेत काय दुकानाला तिथे नका जात जाऊ. ओरिजिनल कडे जा पण जाच मध्ये ठेवू. हे सांगतो सामान्य माणसाला प्रश्न पडला अज्ञानी माणसाला प्रश्न पडला की तो त्यांना ज्ञानी माणसाला विचारायचा विद्वान माणसाला विचारायचा सज्ञानी माणसाला विचारायचा त्याच्याकडे जात जावं लहानपणा घेत जावं. महाराज मला जरा या रागामधलं थोडस या ठिकाणचं येत नाही हो थोडस मला जरा सांगता नक्की सांगते. ते मनात घमेंट घेऊन बसले की मग ते शेवट आडवं निघत नाही काही जण. गुरुजीकडे सांगा ना गुरुजी हे बोल बस ना आणि ते तसं सगळं वाजवतात मग कुठं तरी खात्यात सोडून द्यायचं. अज्ञान असेल तर सज्ञानाकडे जाऊन विचार. पण जर सज्ञानाला प्रश्न पडला तर त्यांना कुणाला विचारावं सांगा बरं. अज्ञानीनं सज्ञानाला विचारावं पण कधी कधी सज्ञानालाही प्रश्न पडतो मग सज्ञानाला कुणाला विचारावं. कसं असतंय माहिती का अज्ञानी माणसाला कुणावरही विश्वास ठेवायला आवडतो. भोळे बाबडे माणसं डोळे झाकून म्हणतात आमचं काय बोळावा देवा पावले आमचा उद्धार करा आणि बिचाऱ्यांना जे सांगतील ते ऐकतात त्यांचा विश्वास बसतो. पण विश्वास बसत नाही कुणाचा माहितीये का यार दिगाबोळे असतात का ते जर कच्चे बी नाही हवं तिनं सुद्धा कच्चेही म्हणता येत नाही. कच्चे म्हणावं तर थोडं कळतंय आणि इतकं कळतंय की पूर्ण कळतंय. मधला जो कार्यक्रम आहे ना हा विश्वास ठेवत नाही. आणि सांगू
ज्याला थोडं ज्ञान आहे ना, ज्याला कळत आहे ना, त्याचा माणसावर विश्वासच बसत नाही. कुठलाही विद्वानांना अजिबात नाही हा, अजिबात विश्वास बसत नाही. महाराज म्हणजे बघ, तुला जर प्रश्न पडला, तुला जर कुठल्याच व्यक्तीचा विश्वास येत नसेल तुझ्या ज्ञानाच्या घमेंडीमुळे, तर तू माणसाला विचारूच नको. तू काय कर, सरळ सरळ आपलं शास्त्र उघड आणि शास्त्रामध्ये तुका म्हणे नाही विश्वास वा वा. विश्वास वाटत तुला, दे सोड, कोणाकडे जाऊ नको. मग तू काय कर, पुराणाला किंवा शास्त्रांना विचार. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारोनी, तो पुराणाला विचार. पण पुराणालाच प्रश्न काही पडलेले सुटले नाहीत, आणखी त्याला काय विचारावं? आणखीन अरे चहुवेद जान साही शास्त्री कारण 18ही पुराण. आणि या पुराणाशी वाढ श्रुती नेनती, आणि पुराणालाही प्रश्न काही सुटलेला नाही. काय विचारावं मग महाराज पुराणाला? शास्त्राला काय विचारावं? मग त्या पुराणाला प्रश्न आहे, त्यानं काय करावं? महाराज म्हणजे त्या शास्त्राला पुराणानं सुद्धा तमेन धरायचं नाही, त्यांना त्याच्या वरच्याकडे जायचं. आणि मग त्यांच्यावरी कोण ज्ञानी आहे? त्यांच्यावरी ज्ञानी आहे वेद. त्यांनी वेदाकडे जावं आणि वेदाला विचार, श्रुतीला विचारावं. बरोबर? अहितापासून काढी ती तिथं देवोनी वाढवी ती नाही श्रुती पर होती माऊली जगा. हे सगळ्यांचं हितन करणारे प्रश्न सोडवणार आहे वेद. आणि मग वेदाकडे जावं, त्यानं प्रश्न विचारला शास्त्र पुराणाला. आपण पण वेदाला विचारून तरी काय उपयोग आहे? त्यालाच आणखीन काही कळलेलं नाही. ते गुह्य तुझला प्राप्त कैसे वेदा काय विचारावं वेदाला? पुसू नका बाई वेदासी शीर्ष शिनला झाल्या सहस्र दिवा देवका हो विते बरे उभा. त्यालाच नाही कळालं. कुणाला? वेदाला. ज्ञानोबांना विचारलं, ज्ञानोबा हे म्हणतायत ते खरंय का? ज्ञानोबा म्हणजे ते सांगून आलो ना, ते तेल प्रमाण. वेदाला नाही कळलं, त्याला काय विचारावं? मग तुकोबांच्या लक्षात आलं, हे विद्वानाला विचारायचं नाही, पुराणाला विचारायचं नाही, शास्त्राला विचारायचं नाही, वेदालाही विचारायचं नाही. आपला प्रश्न आपण डायरेक्ट कुणाला विचारायचा? वेदाच्या बापाला. कारण येण्याची वेद पडवणी म्हणताच सुटायला तयार नाही. मला याचा म्हणता सोडू दे.
देव म्हणजे मी अर्जुनाला सुद्धा हेच सांगितलं होतं ना, किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यदि ज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्। अर्जुना किम कर्म किम अकर्म अत्र कवयोपि मोहितः। इथं मोठे मोठे विद्वान, कवयो म्हणजे विद्वान, अरे सगळे मोहित होतात तरी त्यांना कर्म अकर्माचा गुंता निघत नाही. कशाला करतोस याच्यामध्ये? म्हणून देवा मला तुला या कर्माविषयी, या गुंतेविषयी मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोला की तो देवा, कर्म करायला गेलं तर अकर्म होत आहे ना, कर्म करायला गेलं तर कर्म होत आहे. कुठलं कर्म केल्यानंतर पुण्य मिळत आहे आणि कुठलं कर्म केल्यावर पापाची प्राप्ती होते हे कळायलाच तयार नाही. पाप करायला गेले की पुण्य होत आहे, पुण्य करायला गेलं की, आणि मग करावं काय देवा कळत नाही. सत्कर्म कशाला म्हणतात हेही कळणार. तू बाप पुराणामध्ये जी जी माणसं सत्कर्म करत होती त्या माणसांना तू दंड दिलास, आणि जी माणसं दुष्कर्मी होती त्या माणसांना तू चांगलं फळ दिलंस रे. आणि मग कर्म कशाला, सत्कर्म कोणतं आणि दुष्कर्म कोणतं, कसला कोणता करून ठेवलास काही कळायला तयार नाही. बघ ना, म्हणून आलोय मी तुझ्याकडे. कथा ऐकली आहे मी नरक राजाची. एक नरक नावाचा राजा होता, श्रीमद भागवतामध्ये कथा आहे. यज्ञ करत होता तेव्हा. कर्म आणि अकर्म किती विचित्र आहे सांगतो मी. पाप करायला गेलं पुण्य, पुण्य करायला गेलं तर पाप कसं. तो नरक नावाचा राजा यज्ञ करत असायचा. त्याला स्वर्गाचा अधिपती व्हायचं होतं. 99 यज्ञ, 100 यज्ञ झालं की अधिपती होणार होता. आणि तो यज्ञ करत असताना त्याचा रोजचा कार्यक्रम चालू होता. तो गायी दान करायचा. वेलेली गाय, बरं का. सागर महाराजाला दान देतात कसल्या गायी नाही. आपल्याला गायी कसल्या दान देतात? वेलेले. जी कधीच दूध देत नाही ती तुमच्याकडं, बरोबर आहे. जी कधीच जवळ येऊ देत नाही ती आपल्याकडं. मोडलेली, म्हातारी झालेली, हे सांगू का? दे जाऊ नका असल्या काही दान, घरी सांभाळत. विढाला विढाला महाराजाला गाय दान दिली होती सागर महाराज. ते म्हणा महाराज वांज नाही ती, व्यालेली आहे, दूध देते. महाराजाला बरं वाटतं, दूध देते म्हटल्यानंतर चांगलं आहे. घरी गेल्यानंतर महाराज संध्याकाळी म्हणजे आता गावरान गाईचं दूध 1 ग्लास प्यावून मग पूजेला बसावं. महाराज चरवी घेऊन, चरवीच नाही करता तुमच्याकडे, गुंडी का चरवी दौली टोपल्यात दारा काढतात काय. महाराज घेऊन बसला आपला काही. महाराजांच्या स्वप्नच होते आता 1 ग्लास दूध निरसो प्यायचं आणि लगेच निघायचं. महाराज चिरवी घेऊन धार काढायला बसल्या बरोबर महाराज एका लातात तर महाराजाचं पुढलं थोबड बाहेर. काही लात नाही राजा. राजा जो गाय दान करत होता नारळ राजा, अशा देवगुणी नाही जो देणाऱ्या तरुण. सोनाची शिंग शिंग कशाने मडवलेली होती? सोन्या. खूर, 4 पायाची खूर, सोन्याची टोपणं होती. गळ्यामध्ये रत्नाचा, अशी सुंदर गाय. अशा लाखो गायी दान करायचं त्याचं चाललं. चांगलं कर्म आहे का वाईट आहे? एका ब्राह्मणाला गाय दान केली. आनंद वाटला ब्राह्मणाला, घेऊन निघाला. आणि ओढत 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 ब्राह्मण तो गाय घेऊन चालला. पण कळपामधून, गोशाळेमधून निघाल्यामुळे ती गाय काही पुढे जाईना. तिला धर्म ना गेलं, तिच्या सखी मागं राहिली. तो ब्राह्मण बळेच ओढायचा, ती मागं ओढायची. अशी झटपट वाटामध्ये गेल्यानंतर गायीना हिसका दिलाच हाताला. हातामधून निसटली आणि वापस पळून आपल्या गोशाळेमध्ये जाऊन मिसळली गायीमध्ये. राजा गायी दान करत 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 करत
करत होता इतक्यामध्ये वापस पळून आलेली गाय पुन्हा हातामध्ये आली दान करायला. राजाच्या हे काही गडबडीमध्ये लक्षात नाही आलं आणि दान दिलेली तीच गाय पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. तो गाय घेऊन चालला ज्याला दान दिली तो, हा घेऊन चालला. ज्याच्या हातून पळून आली होती तो तिकडून आला. दोघांची भेट झाली. पहिला ब्राह्मण म्हणला, बाप बरं झालं बाबा ब्राह्मण देवा, माझी गाय तुम्ही धरून आणली, पळून गेली होती. कुठं सापडली हो? ओढणच गेली. यानं सांगितले तुझे नाही, हे मला दिली राजानं दान, तुझा काय संबंध आहे? नाही नाही हो, असं नाही, आता मी चालवली होती, राजानं मला दिली हे दान, पण ती ओढण आहो तिनं हिसका दिला आणि वापस पळून गेली. तुम्हाला सापडली ना? अरे नाही म्हणला ना तुला, मला राजानं दान दिली. नाही हो, असं नका, ही माझी गाय आहे. दोघांचा वाद लागला. म्हणजे ब्राह्मण म्हणजे आताचे नव्हते, ते जे पुण्य होते, तपश्चर्या भयंकर होते, श्रीमंताचं तेज होतं. वाद लागला दोघांचा. यानं म्हणायचं माझी आहे, त्यानं म्हणायचं माझी आहे. दोघांचा वाद राजाकडे आणि राजाला सांगितलं. राजा, पहिल्या ब्राह्मणानं विचारलं, ही गाय मला दान दिलीस का नाही? राजानं सांगितलं हो, तुम्हालाच दिली. दुसरा म्हणला, ए लबाड बोलतो का राजा? अरे मला दिलीस ना, मी काय चोरून नेली का तुझी? राजाच्या झालेली गोष्ट लक्षात आली की मोठी घोडचूक झाली आपल्या. आणि शास्त्र असं सांगतंय, एकदा दान दिलेली वस्तू पुन्हा परत तिचा संकल्प सोडता येत नाही, दुसऱ्यांदा दान देता येत नाही, एकदाच. राजानं सांगितलं, पहिल्या ब्राह्मणाला सांगितलं, तू गाईचा हट्ट सोड, तुला मी दुसऱ्या 1000 गाई देतो. त्यानं सांगितलं, 1000 नाही, लाख दिल्यास तरी मला घ्यायचं नाही, हीच पाहिजे. दुसऱ्या ब्राह्मणाला सांगितलं, बाबा तू तरी हट्ट सोड. त्यानं सांगितलं, मला तीच पाहिजे, दिली तर हीच. दोघांचा वाद सुटेना. राजाला विचारायचं पहिल्या ब्राह्मणानं, मला दिलीस का नाही? त्यांना सांगायचं, हो बाबा तुम्हालाच दिली. दुसऱ्या मला नाही का दिली? हो तुम्हालाही दिली. दोघांनाही राग आला आणि दोन्ही ब्राह्मणांनी शाप दिला. अरे त्याला विचारलं की हो म्हणतो, मलाही विचारलं की हो म्हणतो. तुला इंद्र व्हायचंय ना, इंद्रपद पाहिजे, स्वर्गाचा अधिपती व्हायचंय ना. अरे सरड्यासारखा रंग बदलतोस, तू इंद्राच्या लायकीचा आहेस काय? आमचा शाप आहे तुला, सरडा होऊन पडशील. मोठा सरडा होऊन पडला. आणि मग ते कृष्ण अवतारामध्ये ते यादवाच्या पोराने पाहिला, त्या विहिरीमध्ये पडले. आणि मग कृष्ण गेल्यानंतर कृष्णाची दृष्टी पडल्याबरोबर कसं होता ते काल सांगितलं मी. नरक राजा सत्कर्म करायला होता का दुष्कर्म? पण काय घडलं हे मोठं विचित्र आहे. प्रश्नच सुटत नाही. अरे काय करावं देवा? परियसी गमारा सादर कर्मे निर्वंश झाले सगळं. हिल्ले विंदिले शारंग झाला पुरंदर. पुन्हा कोणाला नाही सोडलं देवा. कर्मी दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता. कसं करू सांग ना, म्हणून मी तुझ्याकडे करुणा मागतोय. एक महात्मा बसलेला होता तपश्चर्या अनुष्ठानाला बसला रस्त्याच्या कडेला. मे महिन्याची दुपार होती. रण 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 होऊन करत आहे. तेजस्वी महात्मा. साधूचं काय, आली लहर केला तर त्याला काही नसतं, कुठेही बसला. मूळ फिरण कसा साधू असतो बरोबर. हा उघडा होता, अंगावर वस्त्र नाही, लंगोट पापड. दुपारची वेळ 1 वाजलेली. असं भयंकर ऊन पडलेलं, अंगाची लाही लाही त्या साधूच्या. पण थोडं ध्यान लागलं आणि अवस्थेवर राहिला नाही. रस्त्याने एक सज्जन आला. सज्जन नाही काय, सज्जन माणूस, चांगला माणूस.
सांप्रदायिक माणूस. त्यानं त्या महात्म्याकडे पाहिल्यानंतर थोडस त्याला जरा अंतःकरणाला थोडं चिंताच बसला. अरे बाबा, किती नाजूक त्वचा आहे या महात्म्याची, आणि एवढं भयंकर ऊन पडलंय, लाही लाही वाहिली याच्या अंगाची, चटके बसत असतील, काय करावं, काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी, मला पुण्य लागेल. घरी गेला आणि तेल आणलं, तेलाची बाटली आणली आणि महात्म्याच्या अंगाला तेल लावलं, मला जरा शांत वाटेल. चांगलं केलं का वाईट? चांगलंच केलं ना, सेवा केली महात्म्याची. काय झाली माहिती का, त्या तेलात तिथल्या सगळ्या मुंग्या महात्म्याच्या अंगावर येऊन बसल्या. अशा काय चावायला लागल्या, महात्माला चणचण मुंग्या चावायला लागली, दचकन जागा झाला. आता उठायचं नाही ना, अनुष्ठानामधून उठायचं नाही, मुंग्या तर चावायला लागल्या, त्रास व्हायला लागल्या. अरे कोण्या मूर्खानं हे केलं असेल, काय गरज होती त्याला, काय माझं वैर होतं त्याच्याशी, माझा शाप आहे त्याला, वाटोळं होईल त्याचं. अरे बाबा, आता उठायचं नाही, कसं करावं, मुंग्या तर चावायला लागल्या, झाडताही येईना. डोळे झाकून घेतले, थोड्या वेळानं मग दुसरा एक आला. दुसरा सज्जन नव्हता, एवढं होतं दसकत. हा, सरस्वती असते महाराज, ती बोलते. आणि मग त्या दुष्ट जो माणूस होता ना, साधू संत, साधू म्हणलं की त्याचा दिमाग खालायचा. ते ऊस खाता ते लोक, ऊस खाता खाता त्यानं बघितलं, आता तो आज असतोय म्हणला गावाला बुडवायला. आता कुठून आलाय हा, इथं बसलाय, कपडे बी नाहीत का याला, ढोंगी दिसतोय कुठला तरी. त्याची दिल्लगी करत 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 उभा राहिला, ऊस खात होता. जेवढा वेळ उभा राहिला तेवढा ऊस खाल्ला ना, तेवढ्यात उष्ट्या चुलट्या त्याला मारल्या. कुणाला? साधूला. चुलटी टपकायची खाली पडायची, 5 मिनिट चुलट्या धापाच पडल्या. महाराज, प्रकार असा झाला, त्या अंगावरल्या सगळ्या मुंग्या उतरल्या, चुलटीला जाऊन बसल्या. महात्म्यानं डोळे उघडले, म्हणला बाबा कशी कृपा केलीस, माझा आशीर्वाद आहे, तुझं कल्याण होईल. आता कसं करावं? कोणाला कोणत्या कर्माचं फळ कसं मिळालं माहिती? ज्यानं चांगलं केलं त्याला शाप मिळाला, आणि ज्यानं वाईट केलं त्याला काय मिळालं? हे कधी कधी असते, नाही तर हानतान चुलटी आहे. हे कधीतरी घडत असते, नाही तर असंच असते काय की म्हणून असं काही करत नाही. आणि देवा तू सुद्धा हेच केलंस की, ज्यांनी सत्कर्म केले त्यांना तू बुडवलंस. पाताळ लोके नेला तरी देतो चोरट्याचा बहुमान वाढविला. केलास का नाही? मग कसं वागावं, चांगलं वागावं का वाईट वागावं तेच कळत नाही. जे वाईट वागले त्यांना तू चांगल्या पदावर बसवलंस. मारायला आली होती तुला, जीव मारायला आली होती. कोण? स्थानामध्ये विष भरून आली होती. त्या बाईला नरकात टाकायला पाहिजे होतस का नाही तू? कुठं पाठवलंस तिला? तो सरकाधिकाचे मारे साबीच सोर सुदिला पुतनी जी विषाची स्तन पाने मारवाली. अरे वृंदा पतिव्रता होती, काय चुकलं होतं तिचं? काहीच नाही, पुण्यकर्म करत होती. पतिव्रता तीव्रता. मग हे बघ, हे सगळा झमेला आहे ना या कर्माचा, हे सगळं बघून मला काही कळत नाही बघ, म्हणून मी तुला शरण आलोय. काय करू देव? दुसरं चरण मज सोडवी दातारा
आलोय देवा, समजत नाहीये मला. माझ्या बुद्धीची घमेंड जिरली या कर्माचं गुंता सोडवण्यामध्ये, नाही सुटत मला. म्हणून मी तुझ्याकडे आलोय. मज सोडवी, मला सोडव देवा याच्यामध्ये, या दुष्कर कर्मापासून मला बाजूला काढावं. भगवंताने सांगितलं माझा काय संबंध आहे, तुम्ही जसं कराल तसं फेडा. आता कुणाला डिस्टर्ब करतो, तुम्ही चांगलं कर्म करा किंवा वाईट करा असं बघा बघितलं. हा, मी कर्माचा फक्त फळाचा दाता आहे. कर्म कसं करायचं याला कुठे मी डिस्टर्ब करतो. कर्मण्येवा अधिकार असते, मी सांगून हवं ना भलेशु कदाचन. कर्म कसं करावं हे तुम्ही ठरवा. आणि मी काय फळ देणार आहे. तुम्ही धर्मानं वागला की तुम्हाला सत्कर्माचं फळ आहे, तुम्ही अधर्मानं वागला की तुम्हाला दुष्कर्माचं फळ आहे. हे उघड सांगून आलोय ना मी प्रत्येक शास्त्रामध्ये. मला काय विचारायची गरज आहे. तुकोबारे म्हणले तू चतुरा तू शिरोमणीस हे आम्हाला माहिती आहे, पण तू चतुर आहे आमच्याजवळ नकोच दाखवतो, तू दुसऱ्याजवळ सांगत. आणि तू असं उडवाउडीची उत्तरं दिलीस म्हणजे मी तुझ्यापासून जाईन असं वाटतंय का तुला. जाणार नाही ते, तुला मला सोडवावंच लागलं. धर्म ना अधर्माच्या गोष्टी सांगतोस का. ज्यानं धर्म केला त्याला तो सत्कर्माचं फळ दिलंच म्हणतोस ना. अरे धर्म कोणी केला ना अधर्म कोणी केला. ज्यांनी धर्मानं वागले त्यांना तू कुठं पाठवलंस, आणि जे अधर्मानं वागले त्यांना तू जवळ घेऊन बसलास. हा, किती उदाहरणं सांगू दे बा तुला, किती उदाहरणं सांगू. मोठ्या भावाची आज्ञा पाळणं हा बारक्या भावाचा धर्म आहे का अधर्म आहे. मग विभीषणानं पाळला का, विभीषणानं पाळला का. गद्दारी केली भावासोबत, आणि त्या विभीषणाला काय केलंस तू. विभीषण केला लंकापती. काय वालीची चूक होती, वालीला मारलास. आणि तो लंपट सुग्रीव त्याला तू किष्किंधेचा राजा केलंस. त्यानं कुठला धर्म पाळला होता रे. भावाला मृत्यूच्या जबड्यामध्ये सोडून गुहेला दगड लावून पळून आला. हे तुला माहित नव्हतं. माहित होतं तरी तू सुग्रीवाला जवळ घेतोस, अधर्मी माणसाला जवळ घेतोस आणि वालीला मारतोस. कुणा धर्म अधर्म सांगतोस हे सांगू का देवा. कोणी कसाही वागो, तो धर्मानं वागला का अधर्मानं वागला, मग त्याला पुण्य द्यायचं का पाप द्यायचं हे त्याच्या हातात नाही. देवा धर्म वेगळा नाही. अरे धर्म म्हणजे फक्त तूच आहेस, तू म्हणजे धर्माची मूर्ती आहेस. धर्माची तू मूर्ती कशाला सांगतोस आम्हाला. अरे जे धर्मानं वागले त्यांना काय फळ दिलंस, आणि जे अधर्मानं वागलं त्यांना काय दिलंस. हा, शिकू नकोस. कशाचं फळ काय द्यायचं हे कुणाच्या हातात आहे.
तुझ्या हातामध्ये तू जातायस, पाप पुण्य तुझे, म्हणून तुझ्याकडे आलोय. जाणार नाही, तुला उत्तर द्यावं लागेल, मला सोडवावंच लागेल. मला चांगलं माहिती आहे. अरे माझ्या काय हातामध्ये पाप पुण्य वेड्यासारखं? देवा तुझ्याच हातात. खरं सांगू, कुणाच्या हातात आहे पाप पुण्य? कोणी? आपल्या. महाभारतातला एक प्रसंग सांगतो आणि थांब. शेवट द्रोणाचार्यांकडे सेनापती पद आलं युद्धाच, आणि सेनापती पद आल्यानंतर द्रोणाचार्यांनी घनघोर युद्ध चालू केलं. आता सगळ्यांचे गुरु आहेत, सगळ्यांचे गुरु आहेत, आणि गुरु गुरुच असतो. बरं, शिष्यानं लय डोकं लावायचं नाही गुरुकडून, किती शहाणा झाला तरी. कारण एक डाव राखून ठेवलेला असतो, चटणीच. जास्त नाही डोकं लावायचं गुरुकडे. द्रोणाचार्याने असं युद्ध सुरू केलं, सगळ्याची दानादान करून सुरू केलं. पांडवांच्या लक्षामध्ये आलं द्रोणाचार्य आता काही उरू देत नाहीत. द्रोणाचार्य येते. भगवंताला सुद्धा चिंता पडली की म्हातारा जोपर्यंत गप्पा बसत नाही तोपर्यंत मलाही काही करता येत. पंचायत झाली ना, काय करावं? देवाने सांगितलं की बघा, तोपर्यंत आपल्याला सुटकेचा श्वास टाकता येणार नाही जोपर्यंत द्रोणाचार्य धनुष्य खाली ठेवत नाही. काहीच करता येणार नाही. काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून द्रोणाचार्याने हातात धनुष्य सोडलं पाहिजे, मला युद्ध नको, असं काहीतरी त्यांच्या कानावर बातमी गेली पाहिजे. दुःख. आणि मग तो चतुरा तो शिरोमणी होता, त्याने सांगितलं काही नाही करायचं. सगळ्यांनी उद्या फक्त सकाळी उठलं की प्रत्येकानं एकमेकापाशी बोंबलायचं, अश्वत्थामा मेला घेऊ. अश्वत्थामा म्हणजे द्रोणाचार्यांचा एकुलता एक मुलगा, प्रेम पुत्रावर भयंकर द्रोणाचार्यांचा. यांनी अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारला आणि सगळ्यांना सांगून दिलं काही नाही, फक्त कुजबुज. मेला की हो, अश्वत्थामा मेला की हो. सगळे कुजबुज, सगळी बोंबाबो. अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा हतः. आणि ही बातमी द्रोणाचार्यांच्या कानावर आली, अश्वत्थामा मेला. काय? अश्वत्थामा मेला? अरे कसं शक्य आहे? माझा अश्वत्थामा मेल्यानंतर मला युद्ध कुणासाठी करायचंय? नाही, पण हे शक्य नाही. अश्वत्थामा कसा मरेल? बरं कसा मरेल म्हणतो, एक मनी नाही, दोन मनी नाही, सगळेच म्हणाले एक दोघांचं पोट धरता येईल. तर पांडवाच्या पक्षातले नाही, तिकडले पक्षातले वरडायले मेला म्हण. काय करावं? द्रोणाचार्यांच्या लक्षात आलं अश्वत्थामा मरणारा पोरगा नाही, चिरंजीव आहे. चिरंजीव आहे ना, तो मरल कसा माझा पोरगा? नाही म्हणणार तर हे सगळे म्हणायले कसे काय अश्वत्थामा मेला? म्हणले पण काहीतरी याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय पर्याय. धनुष्य खाली ठेवलं आणि द्रोणाचार्यांच्या लक्षामध्ये आलं इथं कुणाला विचारलं तरी कोणी खरं बोलणार नाही. इथं फक्त धर्मानं वागणारा फक्त एकच पाठ्य आहे. त्याला विचारलो आपण जाऊन, आणि तो युधिष्ठिर होता, म्हणून त्याला धर्मराज म्हटलंय. म्हणजे धर्मराज कधीच खोटं बोलणार नाही. त्यालाच विचार. देवाला माहित होतं द्रोणाचार्य कुणाला विचारणार आहेत म्हणून. देवाला माहित होतं हे आपलं येड सगळंच कुटाणा करून टाकेल, त्याला काही कळत नाही. देवाने धर्माला अगोदरच्या दिवशी सांगितलं होतं, धर्मराज द्रोणाचार्य उद्या तुला विचारतील बरं, अश्वत्थामा मेला का? काय म्हणशील? काय म्हणशील? मेला म्हणायचं. धर्मराज कुठं मेलाय उभं काही सांगतो देव. देव म्हणले तेवढं सांगितलं तेवढंच कर, बाकीचं बोल नको. मला मी नाव खोटं बोलणार. देव म्हणले धर्मराजा मेलाच म्हणायचं, बाकीचं बोलायचं नाही. धर्मराज म्हणले मी नाव बोलणार खोटं. आता कशी पंचायत? देव म्हणले नाही का बोलायचं? तू जर नाही बोललास मी गाठीत असतो द्वारका, आणि मी गाठली द्वारका की तुमच्या परवा दिवशी खारखा मला काय घेणं देणं? ऐकायचंय का? म्हणलं ठीक आहे देवा, काही अडचण नाही भाऊ, मी हतः म्हणतो. अश्वत्थामा मेला हा म्हणायचं. अरे पण देवा माझा धर्म बुडेल ना, आजपर्यंत मी सत्याचा धर्म सोडलेला, असत्य बोलणार नाही, आणि मग माझा धर्म
देव म्हणले तो कशाला काळजी करतो, धर्म का अधर्म ठरवणारा कोण आहे, पाप आणि पुण्य कोण मालक आहे त्याचा, तू कशाला टेन्शन घेऊ, मी सांगतो ना खोटं बोल बोल, हे आहे. कारण त्याचा बाप मी आहे, पापाचा आणि पुण्याचा मी ठरवतो ना, तुला पाप लागू देते तो सासलो बरं मग बोल. मग द्रोणाचार्य आले, धर्मराज खरं सांग रे बाळा, हे सगळे म्हणतायत अश्वत्थामा मेला, माझा अश्वत्थामा मरणार होता नाही, मग सगळे कसे म्हणाले तर अश्वत्थामा मेला, खरं सांग बरं धर्मराजा अश्वत्थामा मेला का रे. मग धर्मराज म्हणले गुरुजी अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य म्हणजे हा म्हणजे माणूस का जाणार ते माहित नाही बा आपल्याला. काय गरज तोंड लांबवायच्या सवयी असतात. काय सांगितलं होतं, फक्त अश्वत्थामा हाताला एवढंच सांग, पण काय नरोबा कुंज रोबा ते कुठलं नाही बाबा. स्वर्गारोहण झालं, स्वर्गारोहणाच्या टायमाला आमचा बोलून पडला. स्वर्गारोहणाच्या वेळेला अंतावरून पडला. का पडला माझा अंतावरून, मी कधी असत्य बोललोच नाही. वर गेल्यानंतर नरकाच्या दर्शनाला चालवलं यमराजाने धर्मराजाला. हे कशासाठी मला, मी धर्म सोडला नाही, कधी अधर्मानं वागलो नाही, मला पापाचं कशामुळे फळ आहे, नरकाकडे कशाला चालवलं. यमराजाने सांगितलं तुम्ही एक वेळेस खोटं बोललेलं आहे म्हणून. धर्मराज म्हणले यमराज विचार करून बोल, खोटं बोललोच नाही. यमराज म्हणले आमच्याकडं नोंद आहे, ऑनलाईन आहे. आता काय पाहिल्यासारखा कागदी FIR नसतो आमच्याकडे, आता ऑनलाईन झालेलं आहे. सांग कधी बोलू. अश्वत्थामा हातः अश्वत्थामा मेला, ते खरं होतं का, खरं होतं का म्हणजे नाही, म्हणलं तर नाही म्हणजे हा